भुसावळ रेल्वे स्थानकावर 2 लाखांचा गुटखा जप्त, एकास अटक. भुसावळ. गोपनीय माहितीच्या आधारे भुसावळ रेल्वे स्थानक येथे रेल्वे पोलीस व जीआरपीच्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त करण्यात आला. पठाणकोट एक्सप्रेसमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला सुमारे 2 लाख रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू गुटखा पकडण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान बऱ्हाणपूर येथील एका संशयित इसमाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 2 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही कारवाई प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर रेल्वे पोलीस अधिकारी पराते व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. सध्या आरोपीकडून गुटखा नेमका कुठून आणला आणि तो कुठे नेला जात होता याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. रेल्वे पोलीस नौरात ही मोठी कारवाई मानली जात असून प्रतिबंधित गुटखा रेल्वेमार्गे वाहतूक करू नये असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे. आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ. रेल्वे प्लॅटफॉर्मवरती काय कारवाई करण्यात आली? काल दिनांक 23/3/2026 रोजी आमचे पोलीस अंमलदार पराते, चव्हाण, त्याच्यानंतर DBचे ASI पाटील, जाधव, लुल्ले, मिर्झा या तसेच RPFचे ASI श्री दीपक कवळे आणि CIBचे कपिल कुमार आणि नरेंद्र कुमार गौतम यांना गोपनीय इन्फॉर्मेशन मिळाली होती की पठाणकोट एक्सप्रेसने काही गुटखा सदृश्य माल येणार आहे. तर त्या अनुषंगाने काल 23/3/2026 संध्याकाळी 1800 वाजताच्या दरम्यान 11:058 पठाणकोट एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 4 वरती आल्याच्यानंतर भुसावळला पुढील जनरल कोचमध्ये आपल्याला एक संशयित इसम मिळून आला. सदर संशयित इसमाकडे एकूण 17 ट्रॅव्हल्स बॅग होत्या. सदर 17 ट्रॅव्हल्स बॅगमध्ये रजनीगंधा, त्याच्यानंतर प्रीमियम शॉर्ट लक्झरी चिविंग टोबॅको अशा प्रकारचे जे गुटखा जे महाराष्ट्रामध्ये बंदी आहेत ते घेऊन जाताना मिळून आलेला आहे. त्यानंतर तो त्या बॅगा उतरून घेतल्या, त्याच ताब्यात घेतलं आणि सदर बॅगा वगैरे सदर माहिती घेतली असता एकूण 2,53,506 रुपये किमतीचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. आणि सदर जो आरोपी आहे तो बऱ्हाणपूरचा आहे. त्यांनी सदरचा माल बऱ्हाणपूरमधून घेतलेला होता, त्याच ताब्यात घेतलेला आहे. आज रोजी आम्ही माननीय न्यायालयात आम्ही त्यास हजर करत आहोत आणि त्याच्याकडे अजून सखोल चौकशी करणे बाकी आहे. नेमका तो पुढे घेऊन चालला होता याबाबत आम्ही अजून माहिती घेत आहोत. त्याच्याकडून सखोल चौकशी आम्हाला कस्टडी मिळाल्याच्या नंतर आम्ही त्याच्याकडून माहिती घेऊ. याला सर त्याची पार्श्वभूमी काय जो आरोपी पकडला नाही, त्याची पार्श्वभूमी फॅमिली वगैरे आहे त्याची, म्हणजे असं काही तो हे सराईत वगैरे आहे याबाबत अजून त्याच्यावरती जुने गुन्हे दाखल आहेत किंवा कसे, कारण रात्रीच गुन्हा दाखल झालेला असल्यामुळे अजून माहिती मिळाली घेतोय आपण. यामध्ये किती आरोपी आहेत? सध्या आमच्या घेऊन जाणारा कॅरियर हा एकच आहे. तो माल कुठे देणार होता, काय होता याबाबत आम्ही सखोल चौकशी झाल्यानंतर पुढील माहिती देऊ आपणास. Now and press the bell icon. Never miss an update.